खरं तर आपलं शिक्षण इंजिनिअरिंग या विषयामध्ये झालेलं आहे. अमेरिकेमध्ये देखील आपण शिक्षण घेतलं तर तो काळ कसा होता, म्हणजे त्या काळातलं शिक्षण आणि अनुभव अमेरिकेत राहण्याचा, शिक्षण घेण्याचा आणि पुन्हा इथं येण्याची ओढ, ह्या सगळ्याच गोष्टी, की ओढ होती की ओढून आणलं नाही तेही तसं नाही. सांगा. आता शेवटी आपण बघतो अमेरिकेत माणूस शिकायला गेला की बरेच जण, जे आता माझ्या वर्गात तिथे जवळपास जवळपास सगळी जण तिकडंच आहेत जवळपास. आणि म्हणजे इथं इंजिनिअरिंग मी पुण्यामध्ये केलं, VIT विश्वकर्मा इन्स्टिट्यूट पुण्याला आहे, बिबवेवाडीला. त्यावेळेस माझ्या वर्गातले आता जवळपास सगळेजण तिकडंच असतील, 80% मुलं अमेरिकेतच आहेत. मी मास्टर ऑफ सायन्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, तिथंही अत्यंत चांगला अनुभव आला मला. आणि थोडीशी घरात राजकीय पार्श्वभूमी होती आणि म्हणून मी माघारी त्या ठिकाणी आलो. बाकीचे काय व्यवसाय वगैरे होते, त्यामुळं मी असं काय ठरूनच गेलो होतो की आपल्याला परत माघारी यायचं आहे. पण निश्चितपणे माघारी आल्यावरती पहिले 2-3 वर्ष मला थोडी असं वाटलं की परत जावं की काय. मी बऱ्यापैकी द्विधा मनस्थितीमध्ये होतो बरं. की परत गेलं पाहिजे, थांबू की जाऊ, थांबू की. कारण ते शेवटी एक तिथलं जे वातावरण आहे सगळंच सर्वसामान्य माणसाला अत्यंत भ्रष्टाचाररहित वातावरण आहे. समाज म्हणून जगताना जी काही शिस्त आहे, सर्वसामान्य माणसाला कधी कुठल्या राजकीय नेत्याकडे जावं लागत नाही, कधी कुठल्या पैसे कुणाला चारावे लागत नाहीत, असा कधीच अनुभव मला 3 वर्षामध्ये आला नाही. आणि एक स्वच्छ, प्रदूषण नाही, पाणी मुबलक वगैरे वगैरे अशा भौतिक सुविधा तर आहेतच, पण समाज म्हणून जगताना देखील जी काही शिस्त होती ती थोडंसं 2-3 वर्ष राहून आल्यानंतर थोडंसं मनाला असं वाटलं जरा की अरे. पण नंतर मग असं ठरवलं, चला आपण आता ह्या प्रोसेसमध्ये काहीतरी चेंज, आपण सगळेच जण जायला लागले तर आपणच काहीतरी चेंज करण्याचा एक प्रयत्न करू. आणि त्या माध्यमातून राजकीय व्यवस्थेमध्ये देखील येण्याचा निर्णय घेतला.